नमस्कार, माझं नाव नवीन अग्रवाल आहे आणि मी एक क्रीडा प्रेमी आहे। मी चार्टर्ड अकाउंटंट आणि USCFA चार्टर होल्डर आहे। मी पुण्यातील ग्लोरी प्राइम वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड चा संस्थापक आहे। फर्मचे 600 पेक्षा जास्त इन्व्हेस्टर्स आहेत आणि फर्मची असेट अंडर मॅनेजमेंट आता 130 कोटी आहे। आज आपण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस म्हणजे PMS बद्दल बोलणार आहोत। PMS हा सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक पर्याय आहे जो 50 लाख रुपयांपासून सुरू होतो। इक्विटी आधारित म्युच्युअल फंडामध्ये शेअर्स मध्ये गुंतवणूक केली जाते जिथे इन्व्हेस्टर्सला युनिट्स प्राप्त होतात। PMS मध्ये इन्व्हेस्टर्सच्या नावाने डीमॅट अकाउंट ओपन केले जाते ज्याची पॉवर ऑफ अटर्नी PMS कंपनीकडे असते। फंड मॅनेजर निधी धोरणानुसार स्टॉकची खरेदी विक्री करतात आणि शेअर्सचे वाटप इन्व्हेस्टर्सच्या डीमॅट खात्यात केले जाते। येथे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा एक गुंतवणूक पर्याय आहे, व्यापार पोर्टफोलिओ नाही। अनेक इन्व्हेस्टर्सच्या डीमॅट खात्यात इक्विटी पोर्टफोलिओ असतात परंतु त्यांचे व्यवस्थापन करणे एक आव्हान असू शकते, म्हणून ते PMS कंपनीकडे ट्रान्सफर करू शकतात आणि ते PMS धोरणामध्ये व्यवस्थापित करू शकतात। इन्व्हेस्टर्स थेट पोर्टलवर लॉग इन करू शकतात आणि त्यांच्या ईमेलवर कामगिरीचे सतत पोर्टफोलिओ स्टेटमेंट येत राहतात। भारतातील HNI इन्व्हेस्टमेंटसाठी PMS कडे वळत आहेत। PMS चा AUM जानेवारी 2019 मध्ये 15 ट्रिलियन होता आणि जानेवारी 2024 मध्ये 32 ट्रिलियन झाला आहे, म्हणजे दुप्पट झाला आहे 5 वर्षात। इक्विटी ब्रोकिंग आणि संपत्ती व्यवस्थापन संस्थांमध्ये 200हून अधिक नोंदणीकृत PMS सेवा प्रदाते आहेत। ICICI प्रुडेन्शियल PMS हा एक उल्लेखनीय खेळाडू आहे जो सातत्याने मजबूत परतावा देत आहे आणि त्याच्या श्रेणीमध्ये अव्वल कामगिरी करणारा आहे। ICICI कडे त्यांच्या PMS ऑफरमध्ये विविध धोरणे आहेत जी विविध प्रकारच्या इन्व्हेस्टर्ससाठी उपयुक्त ठरू शकतात। धन्यवाद।